कॉन्टेंट क्रिएशन सुरू करताना सुरुवात कुठून करायची? पोस्ट आणि रीलमध्ये काय डिफरन्स वाटतात? एआयमुळे क्रिएटर्सची गरज कमी होईल की वाढेल? कुठला प्लॅटफॉर्म सुरू करायला? जर तुम्ही क्रिएटर म्हणून टाकत असाल तर जवळपास आठवड्याला तुम्ही 2 ते 3 पोस्ट किंवा डेली केलं तरी बेस्ट, कारण कॉम्पिटिशन पण तेवढी आहे. आणि तुमचं प्रॉडक्ट असेल तर पे करणारे प्लॅटफॉर्म सध्या युट्यूब आणि फेसबुक आहे. इन्स्टावर तुमचं मीडिया गेलं तुम्हाला इन्स्टा पैसे नाही देते. आता हे पूर्ण ना क्रिएटिव्हिटीवर आहे तुमच्या. सगळीकडे स्पर्धा तर आहेच. तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही त्यात बेस्ट असाल तरच पुढे जाणार. आपल्या आर्टफिनाच्या ऑफिसमध्ये हा एक सेशन घेतला होता, तर तो सेशन मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करू, म्हणून हा व्हिडिओ मी पूर्ण युट्यूबवरती अपलोड करत आहे. नमस्कार, माझं नाव तृप्ती खानिवडेकर. मी सोशल मीडियावर आहे डिम्पलवाली या युजर नेमने, आणि मी सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काम करते आहे 2017 पासून. आधी मीडिया फील्डमध्ये होते, आता मी एंटरटेनमेंटमध्ये आहे. ओके, तर तुम्ही इन शॉर्ट एक कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा? हां, हे मी आवड म्हणून करते. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन हा आहे की कुठलंही कॉन्टेंट आपल्याला शूट करायचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल एक ब्रँड बनवायचं असेल, लाईक मला एक कॅन्डलसाठी एक नवीन ब्रँड मी मोहक म्हणून एक नाव ठेवलं. आता मला त्या नावावरती इंस्टाग्राम ओपन करायचं आहे. इन शॉर्ट क्वेश्चन हा आहे की कॉन्टेंट क्रिएशन सुरू करताना सुरुवात कुठून करायची? जर प्रॉडक्ट असेल तर हे वेगळं गणित पडतं, टोटली वेगळं गणित पडतं. एकदम 0 फॉलोअर्सपासून आपली सुरुवात होते. आणि जर एक व्यक्ती असेल, म्हणजे माणूस समोर बोलतोय, ते एक वेगळं असतं आणि प्रॉडक्ट दाखवणं पूर्ण वेगळं असतं. आणि जर तुम्ही क्रिएटर म्हणून टाकत असाल, माझ्यासारखं जसं असेल, तर जवळपास आठवड्याला तुम्ही 2 ते 3 पोस्ट किंवा डेली केलं तरी बेस्ट, कारण आता कॉम्पिटिशन पण तेवढी आहे. कारण ऑलमोस्ट सगळेच करतायत रील्स. आणि तुमचं प्रॉडक्ट असेल तर तुमच्या कॉम्पिटिटर्सचा अभ्यास केला पाहिजे की ते काय करतायत, ते काय करत नाही आहेत, आणि मग त्यांनी केलेलं काय वर्क केलं, त्यांनी केलेलं काय जे नाहीच चाललं. पुन्हा तुम्हाला तुमचा एक TG असतो की आता सेंटेड कॅन्डल्स आहेत, तर तुम्हाला तुमचा TG आहे, तुम्ही हे शहरात किंवा जास्त अशा भागात विकाल, तुम्ही गावात सेंटेड कॅन्डल्स नाही विकायला घेऊन जाणार. तर तुमचा तो एक फॉलोअर बेस क्रिएट होईपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपल्या समजा आपली एक पोस्ट जातीये 50 लोकांपर्यंत, तर 50 लोकांमधले कोणत्या कोणत्या गावातले कोणत्या लोकेशनवरून आपल्याला रीच येतोय. कारण पहिली पोस्ट तू टाकली तुझ्या ब्रँडची, तुझे फ्रेंड्स पहिलं शेअर करणार, तुझी फॅमिली, तर तुझा पुन्हा अगेन तोच एक सर्कल बनतोय. पण तुला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचायचं जे घेऊ शकतील. मग तिकडे तुम्हाला हेल्प होते प्रमोशनची. छोट्या छोट्या पोस्ट बूस्ट केल्या, मग तिकडून हळूहळू एक अभ्यास केल्यानंतर जसं रेग्युलर टाकत जाल, त्यात कळतं की हे चाललंय, हे नाही चाललंय, हे एकदमच फेल गेलं, किंवा आता तर दुसरं ऑप्शन नाही, जे ट्रेंडिंग येईल त्यावर काहीतरी बनवायचं, तर जास्त थोडा एक पुश मिळू शकतो. आणि पोस्ट आणि रील मध्ये काय डिफरन्स वाटतं? आता म्हणजे आता आपण 2 वर्ष आधी जर पोस्ट टाकत होतो तेव्हा त्याला चांगली एंगेजमेंट होती, किंवा तेव्हा रील्स हा प्रकार एवढा नव्हता. आता रील्सच केल्या पाहिजे की पोस्ट काय त्याच्यात कॉम्बिनेशन असलं पाहिजे? खूप जास्त डिफरन्स आहे दोघांमध्ये. आता अनेक ब्रँड्स तर सांगतायत की बंद करा पोस्ट, स्टॅटिक पोस्ट ज्या असतात त्या नॉर्मल क्रिएटिव्ह ते बंद करा आणि रील्स करा. म्हणजे जरी तुम्ही स्टॅटिक सारखा आहे कॉन्टेंट, सगळ्याचा रील नाही बनवू शकत, मग जो स्टॅटिक सारखा कॉन्टेंट आहे त्याला मग ॲनिमेशन द्या, त्याला मोशन ग्राफिक द्या, आणि मग त्याचा तो कन्वर्ट होतो मग रीलमध्ये, आणि मग तो ऑटोमॅटिकली रील म्हणून तुम्ही पोस्ट करू शकता. पण रीच तर आहे रील्सला, आणि रील्स पण सगळ्या रील्स नाही चालत. सुरुवातीला एक हुक पाहिजे, आणि प्रॉडक्ट असेल तर तो एक त्यावर लक्ष द्यावं लागतं की काहीतरी हुक असेल तरच ती रील जाते. AI जेवढं हेल्पफुल आहे तेवढाच प्रॉब्लेमॅटिक पण आहे. आता एक नवीन अकाउंट आलं आहे पिंक माईक म्हणून, एक असं अकाउंट आहे, आणि ती मुलगी खूप फनी म्हणजे ते ॲनिमेटेड आहे सगळं. ती जाऊन एकदम 10 ते 15 सेकंद, 10 पण नाही, 8 ते 10 सेकंदाच्या ते रील्स असतात, आणि किती इझी आहेत. काहीतरी प्रॉम्प्ट्स टाकायचे आहेत, पण ते प्रॉम्प्ट त्यावर तुमची कमांड पाहिजे की ते बेस्ट गेलं तरच ते बनतंय, नाहीतर तुम्हाला अटेम्प्टवर अटेम्प्ट करायचं आहे. तर त्याचा फायदा घेऊन आपल्या कामासाठी कसं करता येईल, आणि मग असं काम द्यायचं की नाही देऊ शकणार तुम्हाला AI. समजा आता महाराष्ट्रातलं काहीतरी बनवायचं आहे, पुरणपोळीचं तुम्ही काय प्रॉम्प्ट देणार आहात, मोदकचे तुम्ही काय प्रॉम्प्ट देणार आहात, मग तशा पोस्टसाठी आता तेवढं ते नाहीये. हां, ते डेव्हलप पण होऊ शकतं, तेवढं ते होणार, जेवढा डेटा जमा होणार. आपण जेवढं म्हणत होतो की काही नाहीये, हात नीट बनत नाहीये, एक्सप्रेशन चुकतायत, तर ते अजून आताच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघाल तर ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालंय. हो, सगळं इम्प्रूव्ह तर होतच राहणार आहे, पण त्यासोबतच आपलं काम एवढंच असेल की आपल्याला ते कसं वापरता येतं आपल्या कामासाठी. म्हणजे जे जे येणार, ChatGPT आलं, AI आलं, आपण बोलणार की नाही हे मला नाही वापरायचं आहे, तुम्ही मागे पडणार, दुसरं काही नाही. AI मुळे
यामुळे क्रिएटर्सची गरज कमी होईल की वाढेल? नाही, गरज कमी गरज नाही असणार. होणार, गरज कमी गरज नाही आहे. होणार. Like आता ते जे बोलतायत, फॉर एक्झाम्पल आपण हिस्टॉरिक व्हिडिओज वगैरे बघतो, त्याच्यात तर मग काही जण स्वतः लाईव्ह असतात, पण मोस्टली आपण जे व्हिडिओज बघतो त्याच्यात एआयचा खूप जास्त यूज झाला. त्याच्यात तेच म्हणायचंय की एआय जास्त जागा घेऊ शकेल की नाही. बऱ्या म्हणजे इम्प्रूव्ह तर होत राहणार सगळ्या गोष्टी आणि ते त्यांचं बेस्ट काम ते करत राहणार, पण सगळ्या गोष्टी नाही शक्य होणार एका टाईम नंतर. जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला ते प्रॉम्प्ट्स शिकायला आले पाहिजे. समजा एक 10 जणांची टीम आहे, त्यातल्या एकालाच ते AI वाला येत असेल, बाकी 9 जणांना आपलं आपलं काम करायचंच आहे. आता मराठीचं पण आहे की मराठीच्या स्क्रिप्ट्स आपल्याला अजून तरी आपल्याला लिहाव्या लागतात. जे हिंदी इंग्लिश येऊन जातात, त्याचे CCs येतात व्हिडिओमध्ये ते येऊन जातात, तोपर्यंत कॉपीरायटरचं काम अबाधित आहे, ते जाणार नाही आहे. पण मग त्याच्यानंतर आता समजा इम्प्रूव्ह झालं अजून मग ओरिजिनल क्रिएटर्स, आता समजा मीच माझं AI कॅरेक्टर तयार केलं आणि आठवीनं मराठीसाठी वापरतो, मग त्याच्यानंतर मग माझं बघून जर अजून माझ्यासोबत जे काम करणार आहेत किंवा सगळ्यांची जर केलं तर मग सांगते, झी न्यूजने न्यूज अँकर आणलाय, AI आहे ती काम करते. आजतकने पण केलं. रिपोर्टिंगसाठी फील्डवर अजून त्यांनी रोबोट नाही पाठवलेत, ते काम त्यांनाच करायचं आहे. तसंच होणार आहे इथे. 5 PC तुम्ही बसवले की काम करेल, ते काम करताय का बघायचं सुयोगलाच आहे, ते एक काम राहणार आहे. मग आपण आपल्या त्या फील्डमध्ये कसा बेस्ट होतोय. मीडियम चेंज होईल, पण ह्युमन इंटरव्हेन्शन असणारच. त्याला चालवणारं पण ह्युमनच आहे त्याच्या डोक्यावर. म्हणजे तेच आता आपण इथे सगळे बसलोय, किती जणांना प्रॉपर प्रॉम्प्ट लिहित आहे, ते आपण व्हिडिओज बघतोय, फेस कॅम्स बघतोय किंवा ते सगळं इंटरव्ह्यूज वाली जी स्टाईल आहे ती एक बघतोय. आपण जाऊन ते करत नाहीये, पण किती जणांना ते लिहिता येतं आता? खूप कमीच आहेत ना, त्यांचा डिमांड वाढत आहे. हा, म्हणजे तो एक डिफरन्स आहे. आणि आता त्या पिंक माईक बद्दल ते पेज चेक करा प्लीज, मस्त पेज आहे ते. त्याचे फॉलोअर्स पण असे वाढलेत. पण शेवटी जेव्हा एक ब्रँड नेईल ना, तेव्हा आपण थंबनेल बनवता पण विचार करतो कायम की सगळे एलिमेंट्स आले पण एक माणसाचा फोटो दिसू दे, ते टच होतं. तर ते बघताना आपल्याला तर पिंक माईक बघताना कळतं की ते रोबोटिक आहे, ते खोटं AI आहे. पण तेच जर आपण ब्रँड घेऊन एखाद्या दुसऱ्या क्रिएटरकडे गेलो, रिअल क्रिएटरकडे, तर तो जी आयडिया देईल आणि तो जसं ते बनवेल आणि इम्प्लिमेंट करेल ते वेगळं असेल. हे असेलच, आपण ह्याची मजा घेऊच, AI आहे चांगलं आहे, पण ह्याची जागा इथेच आहे. अच्छा, एक हाच सेम क्वेश्चन जेव्हा बिल गेट्सला विचारलेला ना की कुठलं फील्ड आहे ज्या फील्डला AI रिप्लेस नाही करू शकणार, तर त्याने खूप छान आन्सर केलं होतं, ह्युमॅनिटी. नाही. काय वाटतं कुठलं फील्ड असेल जे नाहीच रिप्लेस होऊ शकत? आणि खूप नंतर ते ऐकल्यावर ते असं झालं की अरे हा यार, ह्याचा पणच विचार नाही केला. स्पोर्ट्स. कुणालाच रोबोट्स फुटबॉल खेळताना बघायला आवडणार नाही. परवा मॅच झाली एक, आय स्वेअर. तुला आवडली बघायला? मी नाही पाहिली, पण एक मॅच झाली, म्हणजे सुरुवात झाली आहे ह्याची. पण रोबोट्स फुटबॉल खेळत होते. होता पॉइंट की आपल्याला ह्युमन, म्हणजे आता विराट कोहलीचा जर रोबोट खेळतो तर त्यापेक्षा, कारण ते प्रिसाइज मेजर्ड मशीन आहे, तर ते तसंच खेळणार असं आहे. ह्युमनचा जो एलिमेंट आहे ना त्याच्यात, तो स्पोर्ट्स मध्ये असणारच. तो एलिमेंट काय मिसिंगच राहणार अशा गोष्टींमध्ये. दुसरी गोष्ट जे कुकिंग मध्ये सुद्धा, कुकिंगचा जो काही कॉन्टेंट आहे किंवा कुकिंग हे जे काम आहे ह्याच्यात AI खूप कमी असेल, कारण ह्युमन टच पाहिजे. ते आपण जेवतोय आणि लोकांना ते आवडणार. AI ने बनवलेलं ना, लोक बघा तुझ्या समोर जर जेवण आलं, 2 प्लेट्स आहेत, एक रोबोटनी बनवलेलं आहे आणि तुला सांगितलं की एक बॉटनी बनवलंय आणि एक ह्युमनने बनवलं, तू प्रिफर ह्युमनने बनवलेलंच का नाही? त्याच्यात मीठ कमी असू दे, जास्त असू दे, कसंही असू दे, पण तुला ते जास्त आवडणार खाताना. हे मला असं वाटतं की कुकिंग ही फील्ड आहे. AI बाकी फील्डमध्ये पण आहे, म्हणजे AI एजंट्स पण आहेत जे क्लायंट सोबत बोलत आहेत, मग क्लायंट सर्व्हिसिंग करणाऱ्याचं काय? असे जे फील्ड आहेत त्याच्यात कुकिंग हे सगळ्यात लास्टला आहे, कारण कुकिंग मध्ये बॉट्स जेवण बनवतात हे माणसाला पटणारच नाही. आणि आता जसे बरेच कंटेंट क्रिएशन्स आहेत किंवा म्हणजे ज्यांनी मास मीडिया केलंय ती लोक आहेतच फील्डमध्ये, पण जे ह्या फील्डचे नाहीये ते लोक सुद्धा कंटेंट क्रिएशन्स करतात. सो अमाऊंट तर खूप जास्त वाढले लोकांचे, तरी ज्यांना न्यूली स्टार्ट करायचं असेल तर त्यांच्यासाठी आहे का ग्रोथ, की ऑलरेडी खूप लोक आहेत? तर
आता हे पूर्ण ना क्रिएटिव्हिटीवर आहे तुमच्या. मग तुम्ही BA केलं असेल, BMM केलं असेल, इंजिनियर, डॉक्टर कोणीही असेल. डॉक्टर्स अकाउंट पण आहेत, डॉक्टर्स पण आहेत जे त्यांचे अकाउंट आहेत, पण ते कोणत्या पद्धतीने व्हिडिओज दाखवतात तसं त्यांचं वाढत जातं. आणि पहिलं तेच असतं की तुम्ही जॉब सोडा आज आणि उद्यापासून सुरू करा, तर मग कठीण आहे. तुम्ही पूर्ण काम करायचं, मग तुम्हाला वाटलं की हां आता हळूहळू पैसे येत आहेत, कारण आता खूप क्रिएटर झालेत. आधी असं होतं जसं भुवन बाम वगैरे कॅमेरा होता म्हणून त्यांनी कामं सुरू केली होती. त्याने आय थिंक फोनवर केलं होतं, पण आणि येस मुंबईकर तो एक होता आणि आशिष चंचलानी, हे 4-5 जण होते. तर ते होते आणि कॅमेरा पाहिजे, चांगला फोन पाहिजे, किमान माईक पाहिजे, एडिटिंग बेसिक येता आलं पाहिजे. आता फोनमध्ये तुम्हाला शूट करायचं, तसंच एडिट करायचं, मग येणारे पण भरपूर आहेत. मास मीडियाचं अगेन सेम झालं की माझ्या बॅचला 18 मुलं होती फक्त, आता 30-30, 60-60 मुलं एका वर्षी बाहेर येत आहेत. जसं लोकांना कळत गेलं की असं पण काहीतरी फील्ड आहे, तर लोक येत गेली. तेच आहे की तुम्ही सगळीकडे स्पर्धा तर आहेच, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही त्यात बेस्ट असाल तरच पुढे जाणार किंवा युनिक देत असाल. कारण आता एक बिस्किट आहे, ह्याची ॲड करायची आहे, तर ती कंपनी 5 जणांकडे जाणार. 5 जणांपैकी ज्याने बेस्ट दिलं ते अप्रूव्ह होतं आणि मग त्यातूनच तुम्हाला पुढची कामं मिळून जातात. असं कधी होतं का की मी तुला हा प्रश्न आधी पण सांगून ठेवला होता, मी हा विचारणार की असे खूप सारे अकाउंट्स आहेत, प्रत्येकावरती पोस्ट करायचं असतं, मग कधी कधी आर्टिना मराठीवरती पोस्ट करायचं असतं, ते राहून जातं, आणि हो त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं? काहीच नाही, 0 सेकंदात डिलीट करायचं. आणि खूपच प्रामाणिक असाल तर क्लायंटला इन्फॉर्म करायचं की चुकून या पेजवर गेलंय पण मी डिलीट केलं. इकडचं तिकडं वेगळी गोष्ट आहे, मी म्हणते की पोस्ट करायचंच राहिलं, पर्सनल काढू नको गोष्टी. मग त्या पण क्लायंटला इन्फॉर्म करायचं की मी थोड्या वेळात टाकते, आता जरा कामात आहे. असं म्हणजे खोटी कारण द्यायची. खरं काय खोटं. पण मग असं नाही वाटत की खूपच काम घेतलंय किंवा ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी टूल पाहिजे? टूल येतात, काही फ्री पण आहेत, बरेच टूल आहेत की स्केड्यूल केलं आणि झालं. पण जे मोठे क्लायंट आहेत ना ते नाही घेत असे टूल, त्यांना भीती वाटते की रिस्की वाटतं. करेक्ट. मग ते घ्यायला घाबरतात. आणि प्लस काही पेड पण आहेत, मग तसे त्यांना घ्यायला प्रॉब्लेम नसतो की पैसे देऊ पण आम्हाला ती सिक्युरिटी पाहिजे. अकाउंट हॅक झाले किंवा दुसरं कोणी पासवर्ड कोणाला शेअर करू नको करू, म्हणजे ही गोष्ट भीती असते. ह्युमन इंटरव्हेन्शन पाहिजे की हो तिथे माणसाने स्वतःने पोस्ट केलं. येस. आता जे कोलॅब जेव्हा इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा आपल्याला पोस्ट केल्यानंतर लगेच कोलॅब रिक्वेस्ट, म्हणजे पोस्ट करताना कोलॅब रिक्वेस्ट द्यावी लागायची. आता असं झालं की स्केड्यूल केलं, लाईव्ह झालं, मग देता येते. तो मधला जो टाइम होता आम्हाला 7:30 वगैरे पोस्टिंग असायचं. मग ती आमची पोस्टिंगवाली मुलगी सकाळी पोस्ट करायची 7:30 उठून, आणि तिने जवळपास 1 वर्ष केलंय. तर हो, आता ते खूप बेटर झालं की विकेंडचं वगैरे पोस्टिंग आपण करून ठेवलं. कारण आमच्या ब्रँडचं असं आहे की दोन्ही दिवस ते खूप महत्त्वाचे असतात एंटरटेनमेंटसाठी. तर मग ते करायचं आणि मग लाईव्ह गेल्यावर आपले कोलॅब देता येतात. तर असं ते प्लॅटफॉर्मसुद्धा एक गोष्टी इम्प्रूव्ह करत राहतात. आणि मग म्हणजे त्यांना तेच हवं असतं ना की युजर आपल्याकडे जास्त वेळ यावा, थांबावा, त्यांचं कसं बेटर करता येईल. प्लॅटफॉर्म डिफरन्स, युट्यूब, इंस्टाग्राम, काय फरक आहे? इन्स्टा यासाठी आहे सध्या तरी की बघा मी हे केलंय, बघा मी इथे जाऊन आले, बघा मी हे करतोय, बघा मी हे खातोय. ट्विटर यासाठी आहे की बघा माझ्या आसपास काय चाललंय, बघा कुठे गटार उघडे आहेत, झाडं पडलेत, त्या ऑथॉरिटीजना, हे त्यांच्याकडून आली डेफिनेशन आहे. फेसबुक सध्या तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण लॉंग टाईम फॉर्मॅट व्हिडिओसाठी आहे. म्हणजे ज्या रील्स 1 मिनिटाच्या इथे चालत आहेत इन्स्टाला, त्या फेसबुकवर आम्ही 20-20 मिनिटाचे जरी टाकले लोक बघतायत. कारण आमच्या जनरेशनची ऑडियन्स तिथे आहे. अजून नवीन लोक तिकडे जात नाहीत. ही आत्ताची जी जेनझी जे आहेत ते इन्स्टावर जास्त आहेत आणि स्नॅपचॅटवर. हा डिफरन्स आहे. आणि यूट्यूब तर लॉंग फॉर्मॅटसाठी, आणि अगेन शॉर्ट फॉर्मॅट ते आता पुश करतात, त्यामुळे त्यासाठी सुद्धा हा डिफरन्स आहे. समजा इन्स्टावरती जो चालणारा कॉन्टेंट आहे तो युट्यूबवर टाकला तर नाही कायम चालत. काय केलं? येस तेच सांगते की इथे इन्स्टाला मला जर अजिबात चालला नाही आहे, तिकडे मिलियन्समध्ये गेलं आहे. इथे मिलियन्समध्ये गेलं आहे, तिकडे त्याला 100-200 व्ह्यूज पण येत नाही आहेत. दोन्हीचं सर्च इंजिन थोडं वेगळं आहे, दोन्हीचे कीवर्ड्स वेगळे येतात. तो डिफरन्स एक कदाचित असू शकतो. आणि ऑडियन्सचा सुद्धा. इन्स्टाला माझे म्हणजे थोडी तरुण मंडळी दिसते,
युट्यूबला सगळ्याच जनरेशनचे असतात. तर तिकडे मी टाकलं की मी वेव्स फेस्टिवलला गेले होते, वेव्सला गेले होते, ते तिथे नाही चाललं. इन्स्टाला थोडं चाललं. हा डिफरन्स असा दिसून येतो. समजा ब्रँड बिल्ड करायचाच आहे तर कुठला प्लॅटफॉर्म हे सुरू करायला पाहिजे? इन्स्टा. इन्स्टा. येस. जास्त तुमचा ब्रँड कोणता यावर पण आहे अगेन? पर्सनल ब्रँडिंग म्हटलं की तिथे तर लगेच इन्स्टा येतं. हां, पण फेसबुकवर असे ग्रुप्स आहेत जिथे फर्निचर वगैरे विकले जातात, माहिती आहे कोणाला, असे ग्रुप्स असतात. येस, तिकडे अजून कम्युनिटी वाला प्रकार खूप चांगला चालतो. आणि रिसेलिंग वाले पण, की हे माझं आहे, इतकं वापरलंय पण आता मला गरजेचं नाहीये तर घेऊन जा. तर तुमचा ब्रँड कोणता यावर पण ठरतं अगेन, की कोणता प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरायचा आहे. कधी कधी असं वाटतं का हे एक लॉटरी सारखं आहे म्हणून सोशल मीडिया? लॉटरी पण आहे आणि अशी बाटली पण आहे की जी उघडल्यावर विषारी वास बाहेर येणार आहे आणि तुम्ही म्हणणार. तुम्ही कसं वापरताय टोटली त्याच्यावर आहे. नेहमी म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणती असो, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी, मूवीज, कोणताही मीडियम कधी पण दोन पॉवर घेऊन येतो, चांगली आणि वाईट. तुमची क्रिएटिव्हिटी कुठे जाते? काही लोक खूप हुशार असतात पण ती हुशारी चुकीच्या दिशेने वापरतात. तर आहे प्रत्येकाचा जो प्लस पॉईंट आहे तो चांगल्या ठिकाणी वापरला पाहिजे. लॉटरी तर येस, एक्झॅक्टली, म्हणजे खूपच परफेक्ट शब्द वापरलास तू कार्तिक. काही क्रिएटर्स आहेत तर त्यांना ऍक्टिंग वगैरे मध्ये जायचं असतं, मूवीज मध्ये जायचं असतं, सिरीज मध्ये जायचं असतं, पण चान्स मिळत नाही. मग ते यातून रील करून हळूहळू त्यांची ऍक्टिंग स्किल्स दाखवतात. असं नाही की तुम्ही 1 मिनिटात बेस्ट ऍक्टिंग दाखवू शकता, पण यश दाखवू शकता. आणि बरेच लोक आता त्यातून हळूहळू पुढे पुढे जात आहेत. आणि हे सगळ्यामध्ये समजा तुमचं कॅन्डल्सचं सांगते की तू कधी मोठी फॅक्टरी बनवली असती, कधी तू शॉप टाकलं असतं, कधी लोक आली असते, कधी घेतलं असतं, पण आता तू थोडे थोडे बनवून जसं घरी ऑर्डर आली तू देऊ शकते. कारण तू प्रत्येक दारोदारी कधी पोहोचली असतीस तर जास्त लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचणं इझी झालंय. आणि टार्गेट ऑडियन्स पर्यंत समजा आता मला एखादं पावडर विकायचे, एकदम सेल्समॅन टाईप एक्झाम्पल्स येतात, पण पावडर विकायची तर मला 10 घरी जावं लागलं असतं. त्याऐवजी मला आता माझ्या घरात बसून रील बनवायच्या आणि व्हायरल झाली तर बेस्टच. जास्त लोकांपर्यंत गेलो, ऑर्डर्स आल्या, फोनवरून घ्यायचं, फक्त पार्सल करायचं. बिझनेससाठी तर छानच आहे. पण हे किती सस्टेनेबल आहे? कारण एखादी रील गेली, 100 ऑर्डर आल्या, 200 ऑर्डर आल्या, पुढे काय? तुम्ही त्याचा वापर तुमच्या फायद्यासाठी करताय. लोक तुमच्या रीलसाठी नाही आले. तुमचं प्रॉडक्ट बेस्ट असेल तरच येणार. ती रील व्हायरल झाली, ती व्हायरल थोड्या वेळासाठीच असते. व्हायरल झाली, 100 ऑर्डर आल्या, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त 100 ऑर्डर येऊन चालत नाही. पण तुम्ही पूर्ण वेळ दिवसभर घरात पण नाही बसायचंय ना, तुमचे हातपाय मारायचेच आहेत. हा फायदा देतो फक्त, हा फायदा देतो. आणि कम्प्लीट बिझनेस इंस्टाग्रामवरती नाही चालू शकत. इंस्टाग्राम हा बिझनेसचा पार्ट आहे, फक्त एक छोटासा. येस, पण आहेत बरेच बिझनेस आहेत, पण अपवाद असतात प्रत्येक गोष्टीत. अपवाद असतात प्रत्येक गोष्टीत. काही आहेत जे इंस्टाग्राम पासून सुरू झाले आणि आता वर्ल्ड वाईड ऑर्डर्स येतात. आय गेस याचा अजून एक फायदा आहे की जो कोणताही कॉन्टेंट व्हायरल जातो आणि त्याच्यामुळे जर काही ऑर्डर्स वगैरे मिळतात तर तुम्हाला डेटा पण मिळतोय. करेक्ट. आणि तुमचं प्रॉडक्ट जर विकताय तुम्ही ऑनलाईन, तुमचं प्रॉडक्ट तुमची पॉवर आहे. जर आवडलं, तुम्ही उद्या इंस्टाग्राम बंद केलं, तुमचा नंबर आहे त्यावरून त्यांनी कॉल केला पाहिजे की नाही मला हवंच आहे. ते तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. पिक्चरच्या ट्रेलर सारखं की ट्रेलर बघून पहिला वीक चालतो, त्याच्यानंतरचे सगळे व्हायरल जाणं असं हे नेहमी होणारं नाहीये ना. आणि फेमस होण्यापेक्षा आय थिंक आवडतं झालेलं चांगलं, की फेमस तुम्ही नंतर लोक विसरले. ज्यांचे आवडते ते तुम्हाला नाही विसरणार आणि ते लॉयल असतात तुमच्यासोबत, तुमच्या प्रॉडक्ट सोबत, सर्व्हिस सोबत, व्हॉटेवर. आणि आता बरंच असं होत आहेत गोष्टी की जे आपले ऍक्टर्स आहेत ज्यांनी असं नाटक वगैरे करून इंडस्ट्रीमध्ये आहेत, पण आता बरेचसे जे आहेत रील स्टार्स त्यांना हे मिळतात बिकॉज त्यांचे फॉलोअर्स आहेत. तर मग त्याच्यात काय वाटतं? हे अगेन असं एकदम ब्लॅक अँड व्हाईट नाही करता येईल. कारण की काही ऍक्च्युली आहेत चांगले ज्यांना ऑडिशन्सचं पण ऍक्च्युली आहे हल्ली की बऱ्याच ठिकाणी रांगा असतात ऑडिशन्सच्या आणि मग त्याच्यापेक्षा बेटर की आपण आपलं हे करतो. तर यात दोन्ही बाजूचे फायदे आणि तोटे बघायचे. आता आपण जास्त फोनवर, आपण हल्ली तर थिएटरला पण कमी जातो. जर एकदम असा मूवी असेल जो थिएटरमध्ये बघायला मजा येईल
की समजा छावा जसा आला होता की तो थिएटरमध्येच छान वाटेल फोनपेक्षा, तशा मूवीला आपण जातो. अदरवाईज आपण OTT प्रिफर करतो. मग अशा लोकांना जर थिएटरला आणायचं आहे तर मग तोच क्रिएटर उचलावा लागेल ज्याच्यासाठी ते फोनमध्ये अडकले. तो थिएटरला आला की ऑडियन्स पण थिएटरला येणार. नाटकाचं पण सेम आहे, मूवीचं पण सेम. तर आणि कधीच तो अजून लीड नाही झालाय, तो सपोर्टिंग कॅरेक्टर म्हणूनच असतो. जातात लोक अजून त्या मेन आर्टिस्टसाठीच. तर अगेन तुमची आणि अशा 10 जणांना घेऊन, अशा 10 क्रिएटरला घेऊन काही बनवलं हे लोक नाही गेले. लोकांना कळतं काय बघायचंय. लोक जर त्यात मेन कॅरेक्टर कोणतरी दुसरं असतं, हा भाऊ वगैरे असतात तर लोक. आपण ज्या रील्स बघतो कधी कधी त्याच्यामध्ये ऑडिओ काही लोक दुसरा ऑडिओ टाकतात. म्हणजे त्यांची चॉईस केलेली वेगळा ऑडिओ असतो आणि त्यांनी टाकलेला वेगळा ऑडिओ असतो, पण तो म्यूट असतो. सो असं त्यांचं म्हणणं असतं की त्याच्याने रील बूस्ट होतो, आय मीन व्ह्यूज असतात. तर ते खरं आहे का? येस येस, नव्हताच तुम्हाला. ट्रेंडिंग जर जातात ना, जे अचानक बूम होतात, जो नॉर्मल व्हिडिओ आहे हळदीचा वगैरे, की तो हळदी ट्रेंडवाला, ते गाणं जे होतं त्याचा रिअल जो ऑडिओ आहे आंखों में तेरी, त्याच्यापेक्षा जो पहिला टाकला होता तो जास्त आता ट्रेंडिंगला आहे. तर जर तुमचा कॉन्टेंट तसा आहे आणि तुम्ही वापरू शकता तर वापरा. 0वर ठेवा किंवा 1-2वर ठेवा, फक्त ऐकू येईल असं. थोडा फायदा तर होतोच त्याने. अगेन एकदमच खराब व्हिडिओ आणि त्यात तो ऑडिओ वापरला तर नाही फायदा होणार. पण सगळंच चांगलं. आणि त्यात हे म्हणजे असं असतं ना की प्रसाद बनवतो तेव्हा की 5 गोष्टी आल्यात पण त्या सगळ्या परफेक्ट गेल्या तरच बेस्ट बनेल. म्हणजे सगळंच चांगलं आहे आणि मग तुम्ही साखरच जास्त टाकली, गोड होऊ शकतं खूप. पटलं आम्हाला. ओके ओके, कन्व्हिन्स हो या बाबा बोलू. काही रील्स मध्ये असं पण असतं की ते स्वतः बनवतात व्हिडिओ, बट म्युझिक कुठल्या तरी मूवीचं असतं आणि नाव त्यांचं स्वतःचं खाली असतं, पण मग ते कॉपीराईट नाही बसत. नो, इन्स्टावर अजून तरी तो विषय नाहीये. म्हणजे बिझनेससाठी त्यांनी दिलंय. समजा प्रोडक्शन हाऊस आहे, झी एक आहे आणि एक वायकॉम आहे. तर तुम्ही झीची गाणी मध्यंतरीच त्यांनी बंद केलं होतं की झीची गाणी वायकॉमला वापरता येत नव्हती. आणि क्रिएटर्सना तरी अजून तसं नाहीये. जसं युट्यूबला खूप स्ट्रिक्ट आहे तसं इन्स्टावर अजून नाहीये. फेसबुकवर खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. फेसबुकवर पण मध्ये मध्ये येतात ते, पण ते एकदम स्ट्राईक टाकून चॅनलच बंद केलं असं फेसबुक इंस्टा अजून करत नाही. काही काही मध्ये ऑडिओज बंद करतात पण काही काहींचे राहतात. हो, माझे पण आपले पण आपलं खूप वेळा झाले. मी ते पुढे विचारणारच होतो की अशा वेळेस काय करायचं, कारण मेन ऑडिओ आपला आपण एक तर इन्स्ट्रक्शन वरती किंवा एज्युकेशनल मध्ये जिथे इन्स्ट्रक्शन खूप क्लिअर पाहिजे आणि तिथे ऑडिओ जातो, गाणं पण जातं आणि ते पण जातं. 2 गोष्टी आहेत. एक तर सुयोगचा एक व्हिडिओ केला होता, त्यात तो बोलतोय आणि आम्ही तो ऑडिओ वापरला होता. तो ऑडिओ म्यूट झाला, ह्याचा पण आवाज बंद झाला. आणि उलट ट्रेंडिंग असेल जो काहीतरी नॉर्मल कॉन्टेंट त्यात म्युझिक गेलं काही नाही फरक पडत. तिकडे आता रिप्लेस करतायत. ह्याचं बोलणं कसं रिप्लेस करायचं. आणि त्यांनी अजून ऑप्शन दिला नाहीये की जसं युट्यूबला आहे की आपण रिक्वेस्ट करायचं की आम्ही असं असं वापरलंय, मग रेव्हेन्यू हे होईल, वापरला जाईल. तसं जो इन्स्टाला नाहीये. पण ते त्यासाठी एक आहे की जे इंस्टाग्राम गॅलरी, त्यात मेटा गॅलरी म्हणून एक प्रकार आहे. तिकडे इन्स्टाचे आणि फेसबुकची गाणी असतात ऑडिओ गॅलरी, त्यातले वापरा. काही लोक जे बनवतात ना, समजा मी एखादा बनवलाय तो तुम्ही वापरला, तो बंद होणार कदाचित काही दिवसांनी. पण त्या प्रोडक्शन हाऊसने जे टाकले ते नाही बंद होऊ शकत, शक्यतो नाही. म्हणजे मेटाने जे दिलं ते नाही बंद होणार. हा, ते त्यांनी देऊ केले ना की तुम्ही वापरू शकता. जर मी काहीतरी ऑडिओ युट्यूबला पण आहे तसं मेटा ऑडिओ म्हणून आहे, मेटा गॅलरी म्हणून. इन्स्टाला आता एक आलाय ऑप्शन की काही जे असतात ना, जसं तुम्ही बोललात की समजा तुमच्या कोणत्या तरी रीलचा ऑडिओ असेल किंवा रील जस्ट म्युझिक असेल, तो मी युज केला नंतर काही टाइम तो जातो. हो, माझाच बंद झाला ना, इथेच कट झाला, तुमचे सगळे जाणार. सो बट जर बोलतानाच असेल त्याचं नाही आलं, बट सॉन्ग असेल तर रिप्लेसचा तो ऑप्शन आहे. येस, रिप्लेस तो इथे पण येईल. पण जर आता मी काहीतरी समजा रेसिपी मी देते, मी सांगते की असं असं बनवायचं आहे, तो आवाजच गेला तर दिसणार फक्त ते. पण ठीक आहे, चल मेथी ओळखता येते की ही मेथी आहे, साखर ओळखता येते. हा जे इन्स्ट्रक्शन देत होता ते कसे कळणार, फक्त फॉर एक्झाम्पल आता आपण हे जे रेकॉर्ड करतोय ते आपण इन्स्टावरती टाकलं आणि बॅकग्राऊंडला म्युझिक आणि म्युझिकच गेलं, फक्त आता म्युझिकवाला नाही चांगलं बोलले. नाही, त्यांनी आता म्युझिकचं फक्त ऑप्शन दिलंय ज्याच्यामध्ये आपण काही बोलत नाही आणि जर ऑडिओ युज केलाय ना तर त्याचा रिप्लेसचा दिलाय.
माझ्याकडे पण एक क्वेश्चन नाही आहे, ओके टॉपिक आहे. अचानक इंस्टाग्राम वरती हॉटेलवाले कसे काय फेमस आहे? तुमचे थॉट्स ऑन हॉटेल भाग्यश्री वर्सेस हॉटेल तिरंगा वर्सेस जलपरी? हे काही नाही, पूर्ण हिस्ट्री माहित नाहीये, पण एक माहिती आहे की एकाचं हॉटेल जाळलं, याचा एंड असा झाला. तेच असे 4-5 जण फेमस झाले. खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, इथेच यायचं. येस, थोडं थोडं बघितलं. हॉटेल जलपरी. तर हे सगळं 4-5 जणांचं चालू असताना एकाचं हॉटेल जाळलं बाहेरून. बाहेर तोडफोड झाली. हा ठीक आहे, पुढे त्रास दिला काहीतरी. तर मग हे बाकीचे सगळे एकत्र आले, त्याने ह्यांच्यासाठी रील बनवली की तिथे पण जा, इथे पण या. आणि आता तो पिक्चर आला ना मराठी सजना, त्याच्या ट्रेलर लॉन्चला हे सगळे होते, ह्या सगळ्यांना बोलवलं होतं. म्हणजे सो आता ते मीडियामध्ये वगैरे एकदम फेमस झाले. खूप Tier 3 वाचतो. माझं सगळं फीडच आहे. नाही, हे लॉन्च वालं नव्हतं नाही. फॉर्च्युनर घेतली. येस, हॉटेल बिटेल ती लोक तेच एक हो. आणि त्याच्यात बरंच फॉर्च्युनर वाला पाहिलं मी. हो. आणि त्याच्यात जर बंद असेल तरी सांगतात की आज हॉटेल बंद राहणार आहे, त्याच्यासाठी पण त्याच्यावर खूप बघितलं नसेल तू, कमेंट सेक्शन बघशील ना, की चालू किती म्हणजे कमेंट सेक्शन इज मच फनियर दॅन ऍक्च्युअल व्हिडिओ. म्हणजे ऍक्च्युअल व्हिडिओ फनीच नाहीये, पण खूप सुपर असतात त्याच्या खालचे कमेंट्स. ते फॉर्च्युनर मला आठवलं की हा एक दिवस आठवलं, यावंच लागते. हे जास्त ना ते रोस्टिंग चॅनल असतात ना, त्यावर एक व्हिडिओ बघितल्यावर सगळी हिस्ट्री कळते. ते एकदम स्टार्ट टू एंड सांगतात की असं असं झालं होतं आणि मग असं असं आहे. आता समजा नवीन कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं असेल, समजा आज मी ठरवते की आज मी इंस्टाग्राम युट्यूब चालू करतो, त्यात काय प्रॉब्लेम्स आहेत आत्ताचे लेटेस्ट प्रॉब्लेम्स काय? खूप जास्त कॉम्पिटिशन, खूप जास्त छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. फिरायला वगैरे गेलोय तर तू इतकी वर्ष करतो, तुला माहिती आहे की काय काय येतात. आत्ताचा प्रॉब्लेम असा आहे की खूप जास्त लोक आहेत. एखादी डिश आहे समजा, ती कोणतरी जाऊन तिकडे खाऊन आलं, तर त्या हॉटेलला अजून पण खूप लोक खाऊन आलेली असतात. तर तुमचं रिकमेंडेशन का घेतील? आणि आता पेड गोष्टी इतक्या वाढल्यात ना की खरंच रिकमेंड करतोय की पेड आहे कळत नाही, तो एक प्रॉब्लेम होतो. आणि तिसरा की खूप जास्त आताची जनरेशन, आता आम्ही कोल्ड कॉफी पित होतो, आता ग्रीन टीवर पोहोचलो तर माछा आला. तर ते सगळं चेंज होत राहतं. आणि एक माछी हिरव्या रंगाचं एक नवीन ड्रिंक आलं काहीतरी. तर ह्या सगळ्यावर टॅप करणं, आता मी दिवसभर जवळपास त्यावर असते, पण आता ह्याने जर सांगितलं ते मला थोडंसंच माहित होतं. मी तो पूर्ण म्हणजे राज्यभरातून प्रत्येक वेगवेगळे कंटेंट क्रिएट काही व्हायरल होत असतं. ते सगळं तुमच्या फीडबॅक तुम्ही एकदम दिवसभरच बघत राहिलात तरच येऊ शकतं. म्हणजे कळलं मी कसं ऍक्च्युली म्हणजे प्रत्येकाचं जे प्रत्येकाची स्पीड वेगवेगळी आणि मग तसे बरेच लोक वेगवेगळे व्हायरल. आणि तू 1-2 बघितलेस की मग तुला ते पुश केलं जाणार की आता बघ पुश करतो, मी पूर्ण करतो त्यांना ऍक्च्युली. तू पुल करतोस की मला आवडतं अजून द्या. तर हे काय होतं की प्रॉब्लेम काय आहे, तर ह्याच्यात की खूप जास्त ऑप्शन्स असल्यावर जास्त डिमांड सप्लाय. करेक्ट. हे होतं की जेवढं नाही बघायचं ते पण दिलं जातं, मग त्यातलं काय काय चांगलं आहे मध्ये कुठेतरी मिस होतं. येस, अजून एक प्रॉब्लेम टाइमचा. आकाश साळुंखे वगैरे तो ग्रुप आहे ना सगळा, राजसी वगैरे, ऑर्तिखा बनाव आणि आकाश एटीज, ते सगळे बूमच यातून झाले होते की त्यांनी सुरुवातच छोट्या व्हिडिओतून केली. 10 व्हिडिओ 15 सेकंद अशी संपायची. आणि मग सगळे बघतात, शेवटपर्यंत बघतायत, मग अल्गोरिदम त्याला पुश करायचं आणि यांचे फॉलोअर्स वाढले. बेस्ट कॉन्टेंट आहे, चांगलं करता, पण मग तो एक बेस्ट ऍड झाला की मग तुम्ही हळूहळू मोठ्या व्हिडिओ, चांगल्या व्हिडिओ बनवता. तर जर तुमचं कामाचं आहे काय, तर तुम्ही 1 मिनिटाची व्हिडिओ बनवली आहे, तुमची कॉम्पिटिशन आहे 10 सेकंदाच्या व्हिडिओवाल्याशी. भले तुम्ही खूप कामाचं सांगताय, पण इकडे फन आहे ना, मजा आहे ना, जोक संपला, चल मी कमी आहे. आणि एक अर्जुन पांडे म्हणून क्रिएटर आहे, खूप मस्त बनवतो. कॉन्सेप्ट रील्स असतात एकदम आणि मोठ्या असतात, पण तरी तुम्ही शेवटपर्यंत बघणार कारण कॉन्टेंट.
म्हणजे सिनेमॅटोग्राफी पासून त्याची ऍक्टिंग, स्क्रिप्ट, डायलॉग डिलिव्हरी, तो पण लवकर येईल. पण असे लोक आले मूवीमध्ये तर बघायला पण चांगलं वाटेल की हा हे जस्टिफाईंग आहे. त्यांना मेक सेन्स करतं बिकॉज Correct. आहे त्यांचं तेवढं Correct. थॉटफुल, पण जे आहेत क्रिंज आणि ते त्यांचं नाही आवडत. मॉनिटरी बेनिफिट्स किती आहेत आणि प्लॅटफॉर्म कधी सुरू होतात आणि काय रेंज आहे? पे करणारे प्लॅटफॉर्म सध्या युट्यूब आणि फेसबुक आहे. प्लॅटफॉर्म हा मोठा गैरसमज आहे की आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किंवा 2 मिलियन व्हिडिओ गेली तर पैसे मिळतात. इंस्टाग्राम पैसे नाही देत. म्हणजे जोपर्यंत शॉपिंगवाला एक अजून एक आहे त्यातून कदाचित मिळत असतील, पण क्रिएटर म्हणून नाही देत. तुम्हाला ब्रँड्स पैसे देतात. युट्यूबवर कसं आहे, तुमचे व्ह्यूज आले की तेवढ्या व्ह्यूजला तुम्हाला पैसे मिळतात. अगेन त्यावर पण वेगळं असतं. कॉमेडी करणाऱ्यांना वेगळे असतात, टेकवाल्यांना वेगळे असतात, लाईफस्टाईल वेगळे, एज्युकेशनल वेगळे. तर असं प्रत्येकाला वेगवेगळं त्यांचं पे स्केल असतं. त्याचे डिटेल्स सुयोग नीट सांगू शकेल. पण तिथे ब्रँड्स पण देतात. समजा आता मी 1 तासाची व्हिडिओ केली, भरपूर लोकांनी बघितली युट्यूबला भरपूर पैसे येतील, जे काय असतील तुमच्या मिनिटाचे ह्यानुसार. पण त्यात तुम्ही एखादा ब्रँड पण ठेवला तर तो कदाचित तेवढे पैसे देईल जे तुम्ही 1 तासात कदाचित नाही मिळवू शकणार. ब्रँडवर आहे, तुमच्या कॉन्टेंटवर आहे. हे इन्स्टाला नाही होत. इन्स्टाला असं आहे की फक्त तुम्हाला ब्रँडच देऊ शकतात, कोलॅबमधून किंवा पेड प्रमोशन किंवा रिकमेंडेशन. दुसरं एक बार्टर येतं की तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे. समजा सर्व्हिस म्हणजे पार्लर आहे, तुम्ही जाऊन आलात, एक रील करायची, बदल्यात तुम्हाला त्यांची सर्व्हिस मिळाली, एक रील केली. ब्रँड प्रॉडक्ट आहे की आमचे हे 10 परफ्यूम आहे, हे दाखव, परफ्यूम तूच ठेवून दे आणि एक व्हिडिओ टाक. हे पण वाईट नाहीये, म्हणजे यातून पण फायद्याचं. पण किती प्रॉडक्ट तुम्ही ठेवणार, पैसे आले तर चांगलं आहे. तिसरं काय राहिलं, फेसबुकला पण मॉनिटाईज होतं, पण त्याचे क्रायटेरिया डिटेल्स मला माहित नाहीत, त्यामुळे मी नाही सांगणार जास्त. पण तुम्हाला ऑप्शन्स देत राहतात की अजून इतकं झालं की तुम्ही मॉनिटाईज करू शकता, इतकं झालं की करू शकता. तिथे पण मिळू शकतात प्लॅटफॉर्मचे पैसे, व्हिडिओचे. पण आता मग तसं बघितलं तर युट्यूबच बेस्ट आहे मग अशा गोष्टी. हा, पण अगेन लॉंग व्हिडिओ बनवायचे म्हणजे प्रॉब्लेम्स, म्हणजे कॉम्पिटिशन पण आहे. तुम्ही काय बनवता, पण प्लॅटफॉर्म कम्पॅरिझन फक्त पैशाच्या हिशोबाने पैशांच्या. हो, जर तुम्ही वर्षभर टाकलं आणि तुम्हाला सबस्क्रायबर्स आले, ब्रँड्स आले, तर तुम्हाला पैसे येणार. हेच तुम्हाला कदाचित इन्स्टा आणि इथे नाही होणार. कारण वर्षभर तुम्ही टाकले पण तुमचे तेवढे नाही. समजा तुमचे 50 फॉलोअर्स जरी वाढले तरी काय करणार, फॉलोअर्स वाढला तुम्हाला ब्रँड्स येणार, पण वाढले पाहिजेत ना फॉलोअर्स. इथे तसं नाहीये. सबस्क्रायबर्सवर तुमचं पेमेंट नाहीये युट्यूब, व्ह्यूजवर आहे, ब्रँड्सवर आहे. ते जास्त प्रॉमिसिंग होऊ शकतं जर तुम्ही क्वालिटी कॉन्टेंट दिला तर. तिकडे बुलशीट नाही चालत, युट्यूबला बुलशीट नाही चालत. फक्त कामाचं लागतं, म्हणजे काहीतरी माझ्या फायद्याचं पाहिजे तर ठीक आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये हाच फरक आहे ना की इंस्टाग्राम वरती तुम्ही जाता आणि इंस्टाग्राम ठरवतं की तुम्ही काय बघितलं पाहिजे बेस्ड ऑन युअर अल्गोरिदम, प्रिव्हियस अल्गोरिदम. पण बेसिकली इंस्टाग्राम ठरवतंय की तुम्ही काय बघितलं पाहिजे. युट्यूब वरती काय आहे की तुम्ही जाऊन सर्च करता. जेव्हा तुम्ही जाऊन सर्च करताय ना तेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला काय बघायचंय. त्याच्यामुळे तुमची व्हॅल्यू जास्त आहे आणि तुम्ही जाऊन जिथे सर्च करता तेव्हा तुमचे चान्सेस जास्त असतात की तुम्हाला त्या स्पेसिफिक टॉपिक रिलेटेड रिलेव्हंट ऍड्स दाखवणं. ते जास्त इझी आहे युट्यूबला. आणि मग तेव्हा तशा ऍड्स जेव्हा तुम्हाला दिसतात तिथे पण चान्सेस वाढतात की तुम्ही जाऊन क्लिक कराल. इंस्टाग्रामवरती ज्या ऍड्स दिसतात त्या कधी कधी इररिलेव्हंट असतात कारण ते बुस्टेड असतात सगळे. हा फरक आहे दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये की म्हणून मग ते परत हा डिफरन्स मग कॉस्ट वरती येतो की तुम्ही मग पैसे कमावणं युट्यूबवरती जास्त इझी होतं कम्पेअर्ड टू इन्स्टा बाकी प्लॅटफॉर्म्स. तसं डिफिकल्ट असेल पण कम्पॅरिझन केलं तर युट्यूब बेटर आहे. प्रॉमिसिंग वाटतं थोडं कारण फक्त कन्सिस्टन्सी लागते सगळीकडे. कॅटेगरी वाईज सगळ्यात हाय पेइंग कॅटेगरी आहे फायनान्स आणि टेक पण. एंटरटेनमेंट लो, त्याच्यानंतर लास्ट आहे आय थिंक लास्ट एंटरटेनमेंटच आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन, त्याच्यानंतर त्याच्यावरती आहे डेकॉर किंवा लाईफस्टाईल आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती आहे फायनान्स. फायनान्स रिलेटेड व्हिडिओजला
1000 व्ह्यूज पाठी जास्त पैसे त्यांचा ऑडियन्स तसा कारण कॅपॅसिटी जास्त स्पेंडिंग कॅपॅसिटी आणि नॉलेज देणारा पण मॅच्युरिटी ब्रँड सुद्धा टेकवाला ब्रँड आहे तो जास्त पे करायची त्याची तयारी आहे तो देऊ शकतो पण ENT वाले नाही कदाचित करणार टेक आणि काय पहिलं मला फायनान्स सेम पहिलं फायनान्स तो ऍड्स देताना ते थोडं जास्त देतील की हो चालेल पण आम्हाला आलं पाहिजे बेस्ड ऑन ऑडियन्स आहे कारण इंडियात आणि त्यात हे पण डेमोग्राफी पण येते की इंडियातला ऑडियन्स जर असेल तुमचा चॅनल जर इंडियन आहे आर्टविना मराठी इंडियामध्ये अजून मेच बेस्ड महाराष्ट्र तर त्याला कॉस्ट कमी आहे पेइंग कॅपॅसिटी वरती येतं आणि इन जनरल ऑडियन्सचा बिहेवियर आपण किती परचेस पॉवर आहे आपली ते घेतो जर माझा हाच सेम ऑडियन्स US UKचा असता तर कदाचित मला डबल पैसे मिळाले असते कारण तो ऑडियन्स जो आहे त्यांची पेइंग कॅपॅसिटी जास्त आहे कंट्री मधली कंडिशन ह्या गोष्टी पण फरक पडतात सो हे पण बघा जेव्हा तुम्ही कॉन्टेंट बनवताय तेव्हा तुमचा ऑडियन्स कोण जर युट्यूबसाठी करताय बाकीसाठी पण ठीक आहे पण पैशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं रिजनलचं अगेन असं की तुम्ही तुमच्या क्षेत्रात बेस्ट व्हा म्हणजे आता श्रीमान लेजंडचं सध्या नाव मराठीत आता इतके हिंदी होते मराठीत असा म्हणजे ज्याला एकदम फेवरेट म्हणतात असा कोणी नव्हता श्रीमान लेजंड सारखा आणि एक आहे आय थिंक विनायक माळी पण त्याचं एंटरटेनमेंट पडतं श्रीमान लेजंडसाठी असं भावा असं वालं रिलेशन आहे बांधिलकी बांधिलकी असं म्हणतात आणि सेम मी उर्मिला निंबाळकर माहिती आहे कोणाला फॅशन स्किन केअर लाईफस्टाईल हे सगळे हिंदी मधले खूप होते आपल्याला मेकअप कसं करायचं आपण बऱ्याचदा हिंदी इंग्लिश बघायचो मराठी नव्हतं आता ती मराठीमध्ये बेस्ट आहे पॉडकास्ट आपण बरेच बघायचो आता अमुक तमुक आहे असं हे 4-5 जे मराठीत बेस्ट झाले तर सुरुवात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत करायचंय कोल्हापुरी मग त्यात बेस्ट व्हा तुम्हाला तुमच्या विदर्भी भाषेत करायचंय त्यात बेस्ट व्हा जे करताय त्यात बेस्ट झालं पाहिजे कारण एखादं मला विदर्भासाठी काहीतरी करायचंय तर तो ब्रँड तुमच्याकडेच येईल की हा तू तुझ्या एरियात बेस्ट आहे ह्यालाच द्या कारण त्या लॅक्मे वगैरे उर्मिलाला ब्रँड्स हे देतात डील्स देतात कारण मराठीमध्ये ती सध्या बेस्ट आहे खूप लोक आहेत आता जे हिंदीत करतात मराठीच आहेत बरेच हर्षदा पाटील हर्षला करेक्ट ती तर कधीपासून फॅशनवाला करते खूप आहेत आणि पण त्यांनी मराठीत नव्हतं केलं त्यांचं म्हणणं कसं होतं की जास्त वास्ट ऑडियन्स मिळेल पण आता ही बेस्ट झाली परत मराठीकडे कल मे बी बोलू शकतो बिकॉज बॉम्बे शेविंग कंपनीचा जो ओनर त्यांनी आता मराठी सुरू केला आणि ऑब्व्हियसली ते मराठी आता सध्या रिसेंट चालू होतं तर लोकांनी छान प्रतिसाद त्यांना दिला सो मग आता ते कंटिन्युअसली आता मराठीच व्हिडिओ स्टार्ट केले त्यांचा पूर्ण जो कंटेंट आणि मग ऑब्व्हियसली तो त्यांना त्यांचं पेज वॉज डेड म्हणजे इतके काही फॉलोअर्स होते मी खूप आधी आता खूप जास्त बूम झालं बिकॉज मराठी करतात त्यांचं जे म्हणजे इंग्लिश वगैरे आहे त्यांचं कंटेंट क्रिएशन ते खूप छानच चालत होतं बट हे त्यांचे जे पर्सनल आहे पेज ते मला तर मराठीमुळे खूप जास्त ग्रो झालं आधी इतकं होतं ना माहिती नव्हतं ओव्हरऑल ना हे पण बघायचं की मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळं आहे ना मराठी भाषेसाठी तो तेवढा भाग आहे तर आता मुंबई इंडियन्स मराठीमध्ये टाकत होतो तोपर्यंत प्रॉब्लेम नव्हता राजस्थान रॉयल्स वगैरे पण टाकतात त्यांचा तो पण असतो की थोडा रीच थोडा बूस्ट होतो आणि फॉलोअर्स वाढतात आणि मराठी तर कळतच आता जरी दिल्लीतून वगैरे कामाला येतात त्यांना थोडी आलेली असते म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनाच नाही येत पण ज्यांना येते तर तो एक फायदा होतो की जसं फॉरेनर काही क्रिएटर्स आहेत ते उगाच इंडियन रिलेटेड गोष्टी काहीतरी घेतात की कांदे वगैरे पण मध्ये कमेंट्स येतात की इंडियाचे व्ह्यूज माग रहे असे आता ना ऑनलाईन फायदा तर होतोच त्यांचा मूळ मोटिव्ह हा नाहीये की ऑनलाईन माझे फॉलोअर्स वाढावे त्यांचं आहे की माझा प्रॉडक्ट खपला जावा तर आता जर असं दिसलं की अरे वा यांनी मराठीत केलं तर आपण खूप इमोशनल असतो खूप भावनिक असतो आपण जाऊन ते विकत घेतो मराठी त्यांनी मराठी केलं आपल्याला थोडंसं कळलं की अरे ह्याचा मालक मराठी आहे भले त्याला मराठी आवड असेल नसेल पण मग आपल्याला आपण अटॅच होऊन जातो एकदम की अरे आपण घेऊया त्याच्या हॉटेलला जाऊ त्याचा तिकडचं जेऊया किंवा त्याची सर्व्हिस घेऊ आता बॉम्बे शेविंगसाठी पण सेम कदाचित होऊ शकतं की असं मराठीत हिंदुस्थान युनिलिव्हर मोठं
एक्झाम्पल आहे यासाठी. हेच की भारतीय कंपनी असं सगळ्यांना वाटतं, हिंदुस्तान युनिलिव्हर जी नाहीये, आणि फक्त आपण हिंदुस्तान आहे म्हणून मग तेव्हापासून लोक जी वळली तिकडे. त्यांचे प्रॉडक्ट्स पण आहेत चांगले असतील चांगले, पण ते एक होऊन जातं की काही कष्ट न करता आपण त्यांच्याशी जोडले जातो. आणि असं पण आहे की काही इंडियन कंपनीज पण त्यांनी नाव एवढे बाहेरचे ठेवले. आदित्य बिर्लावाले त्या लोकांनी अशी नावं ठेवली की स्पॅनिश वगैरे नावं ठेवतात. ते लक्षात नाहीये की भारतीय कंपनी. कधी असं झालंय लाईक व्हिडिओ किंवा पोस्ट टाकली आणि त्याच्या खाली हेट कमेंट्स आले, त्याला उत्तरं कशी दिली आहे? विरार मी विसरले होते ते. एवढे झाले की त्यांनी लोकेशनच बदलून टाकलं आहे. मला सुदैवाने, टचवूड सुदैवाने, बाप्पा कृपेने खूप कमी वाईट कमेंट्स येतात अजून तरी. पण तिकडे समजायचं म्हणजे तेच म्हणून टचवूड म्हटलं मी की कमेंट खराब येतात. आणि एक फ्रेज चालते इंस्टाग्रामवर की लोगों को पता है किसको रिस्पेक्ट करना है, पण तरी काही लोक इथून खराबच असतात. तुम्ही खूप छान व्हिडिओ टाकली आहे. आता माझी एक ना अशी व्हिडिओ होती की लग्नानंतर गोष्टी कशा बदलतात. समजा माझं एक कॉफीचं त्याचं आहे, माझं झाली खूप जास्त, मिलियन्सला व्ह्यूज आले. एंड छान होता ते, आणि अनइंटेन्शनली झाले ते असं क्लिप लावताना कोणती पण लागली. सगळ्यात सुंदर कमेंट, बेस्ट व्हिडिओ द डे वगैरे वगैरे. त्यात एकाची कमेंट की दीदी ब्लू पिंप भूल गई, पिंप म्हणजे म्हटलं भावा का हवं होतं तुला. मी भांडले तिथे 4-5 कमेंट मध्ये झालं. मग त्याने एक मोठा मेसेज टाकला की मी फक्त रियालिटी दाखवतोय. म्हटलं माझ्या कमेंट मध्ये नको दाखव. आणि मी असं म्हणजे आधीपासून करते की मी त्याला बोलते की का केलंस, काय मिळालं तुला हे करून, खराब कमेंट, इतकं सगळ्या छान छान कमेंट आहेत, तू हे असं खराब का केलं. आणि काही अश्लील वगैरे ते तर कुठेही करतात. तुम्ही त्यांना फक्त ब्लॉक करू शकता, रिपोर्ट करू शकता, त्याहून काहीच नाही. आणि असे काही अकाउंट्स असतात की तुम्हाला एक्सप्लोर मध्ये आपल्याला ते तिकडे दिसतात, मग ते आपल्या 4-5 पोस्ट खाली सेम काहीतरी घाण घाण घाण, मग तुम्हाला कळून जातं. मग तुमच्या डोक्याला टेन्शन कशाला, तेच ब्लॉक करा. आणि इतकं ओपन असताना अकाउंट सगळंच बेस्ट येतंय असं आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. कोणतरी खराब असो. आता अशा व्हिडिओमध्ये ज्यात काहीच खराब दिसत नाहीये त्यात पण तुम्ही जर मग तुम्ही इथूनच सरकलेले आहात, काहीच नाही होऊ शकत. खातीचा दुसरा एक कॉल आहे तो रोजचा, तो उद्या जाते. मग एखादी जी रील व्हायरल झाली सो तीच रील परत व्हायरल जाईल म्हणजे सेम कंटेंट की काय वाटतं त्याच्यामध्ये? नाही, त्याच व्हिडिओबद्दल मला पार्ट 2 पण करायचं होतं कारण त्याचं मी बरेच शूट केलं होतं आणि त्या ऑडिओमध्ये तेवढंच बसलं. पार्ट 2 तेवढा नाही चालला जेवढं 1 चालला. कारण तुम्ही एक्सपेक्टेशन मध्ये हे बसवलंय की हे इथे हाय गेलंय. मी गावाकडच्या गोष्टी म्हणून 2 पार्ट केले, दोन्ही नाही चालले. पण तेच होतं की ही पहिली चालली ना की मी ही टाकेन, पण ती नाही चालली. पण मी ही होती एडिट केलेली, शूट केलेली, मग मी ही पण पोस्ट केली. त्यात असं ओव्हरऑल त्याचं होतं की गावाकडे काय काय गोष्टी दिसतात, जसं घराचे ते पत्र्यात कौलातून व्हिडिओ चाललाय. तोच त्याच्या खाली कमेंट्स पण खूप स्मार्टली केलेत काही लोकांनी. 800 खिडक्या 900 हेच ते महान लोक यांनी. आणि किती लाईक्स मिळाल्या ना, 700-800 लाईक्स याच्या कमेंट पेक्षा पण लाईक्स जास्त असं झाले कधी. कंटेंट ब्लॉक करते मी. माझा लाईट कुठे गेला. त्यात पण आता त्या व्हिडिओत काहीच घाण नाहीये, किती प्युअर एकदम चांगला व्हिडिओ, त्यात पण घाण कमेंट्स आहेत. आणि खूप घाण जे मी इथे नाही सांगितलं. ती वृत्तीच वेगळी आहे. इथे आहे तुम्ही प्रत्येकाचं व्ह्यू पॉइंट आहे की ज्यांना निगेटिव्ह दिसायचं ते निगेटिव्ह सांगणार, किती पॉझिटिव्ह असेल तर. आणि सुरुवातीचं असं होतं की तेव्हा त्रास, असं कसं बोलला माझ्याबद्दल, असं का वाईट बोलला काय व्हिडिओमध्ये. पण आता ओव्हर द इयर्स असं होऊन जातं की तो बोलणार, तो नाही थांबू शकत. अजिबात एकही वाईट कमेंट नकोय, मग बंद कर कमेंट्स, मग एक पण कमेंट नाही येणार. ते करायचंय का नाही ते पण नाही करायचंय, मग एकतर हाईड कर. आणि ही एक अजून टेंडन्सी आहे की आता ह्याने ती कमेंट केली, ती चांगली होती म्हणून ठीक आहे राहिली, पण वाईट असली ना की लोक त्या पीओव्हीने तुमचा व्हिडिओ बघतात. ती कमेंट वाचली, पूर्ण व्हिडिओ तो तसाच बघणार. आणि मग हा बरोबर आहे. समजा आता पेरेंटिंगचे व्हिडिओ येतात कधी कधी की
मुलगा काहीतरी करत होता, मग आईने मारलं किंवा नाही मारलं. तर मग माझं एक काहीतरी पीओव्ही झालं की नाही नव्हतं मारायला पाहिजे, बरोबर आहे. मग मी कमेंट्स उघडल्या, त्यात लिहिलं होतं की मारायला पाहिजे. मग माझं तेच बसलं की मारायला तर पाहिजे होतं, जास्तच केलं जरा. मग अशा कमेंट ज्या आपल्याला नको आहेत ना तिकडेच गायबच करायचं, आणि हाईड केल्यावर इतरांना नाही दिसत, युजरला दिसतं की माझी कमेंट आहे पण इतरांना नाही दिसत की तिथून गेली आहे. पण तुम्हाला तो परसेप्शन, तो अजेंडाच त्या व्हिडिओत नाही द्यायचा ना, मग नको. जसं माझी कालपराची व्हिडिओ एकदम अनइंटेन्शनली ते झालं की मी चुकून कोल्हापूर लिहिलं जे सिंधुदुर्ग लिहायचं होतं. मला माहित नव्हतं की ते सिंधुदुर्ग आहे, कारण मी प्रवास कोल्हापूरतून केला. एकदम स्टुपिड. पण मग कमेंट्स आल्या आणि मग 7-8 आल्यावर मला वाटलं की सगळे बोलतात म्हणजे बरोबर असेल. मग मी त्याला असं रिप्लाय दिला की अनइंटेन्शनली झालं. मग चुकलं खरंच काहीतरी ते मान्यही करायचं वेळच्या वेळी. तू आधी OnePlus वरती शूट करत होतीस, माईक नव्हता. इक्विपमेंट इम्प्रूव्ह केल्यानंतर काय कॉन्टेंटमध्ये डिफरन्स आला आणि खरंच फरक पडतो का? येस पडतो. म्हणजे जर करता येत असेल तरच अपडेट करायचं, अपग्रेड करायचे. लोन बिन काढून नका करू, कारण भुवन बाबने छोट्या फोनमधून आता एवढं केलंय. पण माझा अगदी OnePlusचा 2+ झाला होता असा फोन वापरायचा. मग ती गरज होती की आता नवीन फोन घ्यायचा. ती स्क्रीन अशी उघडायची, मी रबर लावून वापरत होते. एकदम फोल्ड झाला होता त्याचा एकदम. आणि OnePlus माझा आवडता फोन आहे, पण त्या टाइमला बेस्ट फोन आला नव्हता OnePlusचा, म्हणून मग आयफोन मला नाही आवडत फार. पण घेतला की चला आता जर सिरियसली घेतोय कॉन्टेंटवाला विषय तर आयफोन घेऊया. सॅमसंगचा पण ऑप्शन होता, थोडा कॅमेरा डिफरन्स वाटला म्हणून मग आयफोन घेतला. आणि फरक पडतो. येस, माईक पण खूप वेगवेगळे आता अवेलेबल झालेत. आधी इयरफोन्स ते वायरवाले ते लावून त्याने करायचे मी, पण ते न्यूजवाले होतं, ते चालून जायचं, कारण मी अशी बसली आणि समोर कॅमेरा आणि न्यूज फक्त बोलायची, ते ओके होतं. पण आता जर मी असं फिरताना करते तो वायरवाला मी नाही वापरू शकत. आणि जर मला 5-10 हजार नाही घालायचं, 2000 हा वाला माईक आलाय, 2000-3000 असा वेगवेगळा जसा तुमच्या गरज आहे तसं होतं. तर फरक पडतो खूप. आणि तुम्ही 3-4 फोन असे समोर ठेवले एकाच काहीतरी शूट करताना तुम्हालाच डिफरन्स दिसतो की आयफोनमध्ये ढग कसे दिसतात, तिकडे बाहेरच्या OnePlus मध्ये कशा दिसतात. तर OnePlusचं असं होतं की माझा तो अनुभव होता. OnePlus 770 काहीतरी होता. त्यात माझे फोटो म्हणजे माणसांचे फोटो नाही चांगले यायचे, पण असं झाडांचे निसर्गाचे घेतले ते चांगले यायचे त्या फोनमध्ये. आयफोनचं तसं नाही, त्यात सगळे चांगले येतात. जेवढं नाहीये तेवढं सुंदर करून दाखवतात. पण हो, तो फरक पडतो कॉन्टेंटचा. आणि ट्रॅव्हल करताना वगैरे बनवायचं तर आयफोन चांगलाच पडतो की मुवमेंट आहे, त्यात स्पीड आहे. तर इतर फोनपेक्षा ते जास्त चांगलं पकडतं. कॉन्टेंट क्रिएशन कधीपासून स्टार्ट केलेलं तुम्ही? मी स्वतःसाठी आय थिंक आता 2-2.5-3 वर्ष झाली असतील फक्त. पण मी इतरांसाठी सेम काम करत होते ज्यात मी दिसत नव्हते. फक्त समजा लोकमत, CM म्हणजे चीफ मिनिस्टर आणि DGIPR माहिती जनसंपर्क विभाग, त्यांच्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन. पण त्यात आम्ही दिसायचो नाही, लिहिणं वगैरे आमचं असायचं. मग डिझाईन बनतंय त्याला स्टॅटिक जास्त असायचे. तर ह्याला पण कॉन्टेंट क्रिएशनच बोलतात. असं की फक्त मी इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर टाईप काम नाही केलंय. तर असे बरेच ट्रेंड्स येतात. मला असं व्हायचं की किती भारी ट्रेंड आहे हा, पण ह्याच्यासाठी करता येत नाही. तर लोकमतमध्ये मी हळदवालं कसं करणार. मग हळूहळू वाटायला लागलं की एकच गोष्ट करतोय आपण. मग हळूहळू माझ्यासाठी मी सुरू केलं की ट्रेंड आलाय पण हे लोक करू देत नाहीत, मग आपल्यासाठी करूया. आता पण असे बरेच ट्रेंड्स आता आम्ही पुश करतो की सर हे करूया, मध्ये म्हणतात आपल्याकडे नाही जाणार, ठीक आहे मी करते. मग तसं सुरू झालं. आणि त्याचा फायदा असा होतो की जेव्हा मी मीडियात काम करते मला तेवढंच यायचं की पण सगळं माहित होतं की इथे हे चालू आहे. मग एंटरटेनमेंट काहीच माहित नव्हतं की कोणत्या शोवर कोणत्या सिरियलमध्ये काय चालू आहे. तो एक डिफरन्स असायचा. मग असं झालं की का आपण रिस्ट्रिक्टेड ठेवूया, कारण मराठी मीडिया तेव्हा एवढे 5-6 चॅनल आहेत. मी 2-2 वर्षांनी चेंज केले, 6 चॅनल संपली. मला पुन्हा 10व्या वर्षी इथेच यावं लागेल. मग थोडं फिरूया म्हणून मग मी कोल्ड स्टोरेज जे असतात मोठे मोठे, इतके मोठे फ्रीज असतात समजा, त्यात स्टोरेज केलं जातं वस्तूंचं, त्या कंपनीत सुरू केलं. मग कारण आता म्हटलं की थोडं वेगवेगळे पण गोष्टी ट्राय करू, थोडी स्टॅबिलिटी आली, थोडं करू शकतो. त्यानंतर एंटरटेनमेंट, त्याआधी DGIPR म्हणजे गव्हर्नमेंटवालं काम. तर आता इतकं वेगवेगळं काम कळतं ना आणि तुम्हाला लक्षात येतं की इथे काय हवंय, इथे काय हवंय, प्रत्येकाचं मायनस पॉईंट प्लस पॉईंट. तर ओव्हर द इयर्सच होतं ते की खूप वेळा चुकलं जातं, खूप वेळा ओरडा पडला जातो.
खूप वेळा कौतुक होतं, पण त्या अनुभवातूनच ते कळतं की काय बेस्ट आहे आपल्यासाठी, आणि मग ते पुढे निवडता येतं. खूप वेळा ओरडा पडतो वगैरे, तर मग असं आहे तुम्हाला 3-4 वर्षाचा म्हणजे एक्सपिरियन्स आहे, तर एवढ्या या 7-8 जर्नीमध्ये ओके 7-8 या जर्नीमध्ये आता लाईक नवीन कॉन्टेंट क्रिएटर येत आहेत, न्यूकमर्स आहेत, तर त्यांना काय म्हणजे तुमच्या जर्नीमध्ये कुठेतरी तुम्ही चुकले असालच, लाईक रिग्रेट फील झालं असेल बऱ्याच ठिकाणी, हे करायला पाहिजे होतं, हे नाही केलं मी, तर मग त्या अशा कुठल्या गोष्टी लवकर सुरू करायला पाहिजे होतं. जेव्हा डिजिटल सुरू झालं ना, तेव्हा आम्ही दुसऱ्यांसाठी पैसे देऊन कामं सुरू केली. जेव्हा ते नाचलो असतो नफ्ताली आता जास्त झाले असते फॉलोअर्स आणि ओव्हरऑल सगळंच, पण तेच की तेच काम होतं. मग त्यातून थोडा चेंज म्हणून हे सुरू केलं होतं. यातून माझं पूर्ण पैसे कमवूया हा अजून पण अजेंडा नाही. अजून माझी नोकरी आहे, ते सांभाळून मी हे करते. कारण तेच आहे म्हणणं की इतकी स्पर्धा आहे. खूप क्रिएटर अजून त्यांनी जॉब सोडले नाहीये, ते जॉब करतात. कारण माहिती एका टाइम नंतर हे जॉब सोडले नाहीये, जॉब पकडून हे करतात. राजसी वगैरे तोच ग्रुप वगैरे, सायली राऊत ते अजूनही आहे, टूचुबी वगैरे त्यांचं कॉर्पोरेट. सायली इंदुरकर 1 मिलियन आहे युट्यूबला, ते बँकेत ती काम करते. कारण तुम्हाला ब्रँड आला तर आला, ब्रँड आला तुमचे 2 महिन्याचे पैसे निघाले तुमच्या फॉलोअर्सनुसार, सबस्क्रायबर्सनुसार, पण नाही आला मग तोपर्यंत काय करणार. मग त्याच्यामुळे आताही असं वाटतंय की नाही की तिथे स्टेबल पूर्ण करू शकतो की त्याचं कन्सिस्टन्स राहिलं तर. आता अगेन मी त्यांची नावं घेईन, भुवन बाम, चंचलानी यांनी आता गेल्या किती महिने काही टाकलंच नाहीये. त्यांना नाही फरक पडत, त्यांचं जे आधीचे त्यावरून रेव्हेन्यू होतं, त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल, त्यांनी इतर बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. प्राजक्ता कोळी तर आता नाटक, मूव्ही, बुक जे ती आठवड्यातून 3 टाकायची, मी तिथून फॉलो करते तिला. पण आता ते नाहीये, तर तेच 7 ते 10 वर्ष तुम्हाला तो आहेच, तेवढी तयारी आहे. मग त्यानंतर थोडं तुम्हाला हवं ते करता येईल, पण तिकडे आहेच. तिचं तेच, तिला अभिनेत्री व्हायचं होतं, तिला रेडिओ जॉकी व्हायचं होतं, पण ते तिचं नाही झालं. पण इतकं सगळं केल्यानंतर पुन्हा ती ऍक्टिंगमध्येच गेली. तुम्ही ज्यात बेस्ट आहात, एक बेस्ट तुम्हाला निवडावंच लागेल. समजा आता एखादा क्रिकेटर आहे, ज्याला तेव्हा मॉडेलिंग पण त्याला वाटत होतं की मी करू शकतो, आणि क्रिकेट पण, तू क्रिकेटमध्ये बेस्ट झालास, तुला ते ब्रँड्स येणारच, आणि अगेन तू मॉडेलिंग करणार त्या ग्रोथसाठी, वस्तूंसाठी, प्रॉडक्टसाठी. एक सर्कल कम्प्लीट होतं शेवटी. अजून काही करू